औरंगजेब बादशहानं संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून त्यांना ठार का मारावं या प्रश्नाचा शोध घेणं उद्बोधक आहे. संभाजी महाराजांना पकडण्यापूर्वी त्यानं दक्षिणेतील 2 शाह्या जिंकल्या होत्या व त्या शाह्यांच्या पदच्युत सुलतानांना औरंगजेबानं दरबारामध्ये सन्मानानं वागवलं होतं. विजापूरचा किल्ला जिंकल्यानंतर सिकंदर आदिलशहाला कैद करून जेव्हा त्याला बादशाहसमोर हजर केलं तेव्हा बादशहानं त्याला आपल्या दरबारामध्ये आपल्या नातवाच्या उजव्या बाजूला बसून मानाची वस्त्रे व आभूषणे देऊन मोठा सन्मान केला होता आणि म्हटलं होतं की परमेश्वराची तुझ्यावर कृपा राहो, तू शहाण्यासारखा वागला आहेस, तुझ्या हिताचीच गोष्ट केली आहेस, माझ्या कृपेनं व बक्षिसानं तू महत्पदास जाशील, आता मन शांत ठेव. मग बादशहानं मराठ्यांच्या या राजासच अशी क्रूर व अमानुष वागणूक का दिली असावी? संभाजी राजा हा काफरांचा राजा होता. त्यानं अनेक इस्लामियांना ठार केलं, इस्लामी राज्यातील अनेक नगरे गारद केली इत्यादी. बादशहानं त्यांच्यावर ठेवलेले सर्व आरोप सत्य असले तरी केवळ ते तांत्रिक स्वरूपाचे होते. मराठी राज्याची सेवा करीत असता अनेक इस्लामी नगरे गारद करणारे व अनेक इस्लामियांना ठार करणारे मराठे सरदार जेव्हा फितूर होऊन मोगलांना मिळत व बादशाही दरबारामध्ये मनसबीच्या कृपेसाठी हजर राहत तेव्हा बादशास असे कधी वाटले नाही की हे आरोप त्यांच्यावरही करावेत व त्यांनाही ठार करून टाकावे. अशा फितूर झालेल्या शेकडो मराठ्यांची उदाहरणे मोगल दरबाराच्या अखबारामध्ये पानापानावर आढळतात. याचा अर्थ एवढाच की संभाजीराजास ठार करण्यामागं बादशहाच्या मनात वेगळे विचार थैमान घालत होते. ते असे: सर जदुनाथ सरकारांनी आपल्या हिस्ट्री ऑफ औरंगजेब ग्रंथात औरंगजेब बादशहाच्या मृत्यूपत्र छापलाय. त्यामध्ये पश्चातापदग्ध झालेल्या औरंगजेबानं आपल्या पुत्रासाठी आपली शेवटची इच्छा म्हणून 12 आदेश नमूद केलेले आहेत. त्यातील शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा आदेश पुढील प्रमाणे आहे. तो असं म्हणतो की कोणाही राजप्रमुखानं राज्यात चालणाऱ्या घडामोडींची बित्तम बातमी राखली पाहिजे. या बाबतीत क्षणभराचंही दुर्लक्ष आयुष्यभर पस्तावा कराव्यास लावते. माझ्या हलगर्जीपणामुळे तो दुष्ट शिवा कैदेतून निसटला आणि त्याचा परिणाम म्हणून मला आयुष्याच्या अखेरीपर्यंत मराठ्यांशी संघर्ष करण्यासाठी जीवाचं रान करावं लागलं. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असतानाच त्यांना आपण ठार करायला हवं होतं. ही आपली फार मोठी चूक झाली. किंचितशा हलगर्जीपणामुळं पुढे आयुष्यभर मराठ्यांशी झगडण्याचा प्रसंग आपल्यावर आला. याचा पश्चाताप बादशहाच्या मनात सतत होता. आयुष्याच्या अंतापर्यंत पश्चातापाच्या या विचारानं त्याची पाठ सोडली नव्हती. इथेच त्यानं संभाजीराजास जीवनदान का दिलं नाही याचं स्पष्टीकरण मिळतं. संभाजीराजा हाती आल्यावर त्याने हाच विचार केला की हा संभाजी 2 वेळा आपल्या तावडीतून सुटलाय, तिसऱ्यांदा सुटण्यापूर्वी त्याला ठार केलं पाहिजे. साकी मुस्तेद खानाने यासारखेच बादशहाचे विचार दिले आहेत. तो असं म्हणतो की तो दुष्ट वचन न पाळणारा होता. बादशाह म्हणजे परमेश्वरी कृपा प्रकट करणारे होते. त्यांनी संभाजीवर पूर्वी कृपा केली होती पण तिची कदर त्याने ओळखली नाही. एकदा तो आपल्या दुष्ट बापाबरोबर बादशहाच्या दरबारातून आणि फिरून एकदा दिलेर खानाच्या जवळून लबाडीने व बंड करण्याच्या उद्देशाने पळून गेला होता आणि म्हणूनच त्याच रात्री त्या निर्बुद्ध माणसाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी कवी कलशाची दुष्ट जीभ उपटण्यात आली. संभाजीराजा कैदेतून पळून जाऊ नये म्हणून तातडीने त्यांचे डोळे बादशहानं काढले पण लगेच ठार केले नाही, कारण त्याला त्यांचा छळ करायचा होता. संभाजीराजांच्या हत्येस खुद त्यांच्या बादशहाच्या दरबारातील बाणेदार वर्तनही तितकेच कारणीभूत होतं. दरबारातील अधिकाऱ्यांनी वारंवार समजावून सांगूनसुद्धा संभाजीराजांनी बादशहासमोर यत्किंचितही मान लववली नाही. हा बादशहाच्या दृष्टीनं घोर अपराध होता. अखिल हिंदुस्थानचा स्वामी मोगल बादशाह आलमगीर औरंगजेब याच्या सिंहासनाची ती अप्रतिष्ठा होती. अशा प्रकारचे दुस्साहस हिंदुस्थानात कोणाही राजानं आत्तापर्यंत दाखवलं नव्हतं. या दुस्साहसाचा परिणाम एकच होता, तो म्हणजे कठोर मृत्यूदंड. हुतात्म्याचं कार्य मरणानं संपत नाही. खरं तर त्याचं कार्य मरणानंतरच सुरू होतं, कारण आपल्या बलिदानानं तो आपल्या लाखो देशबांधवांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी चेतना देत असतो. पुढच्या अनेक पिढ्यांचं तो चेतना केंद्र बनलेला असतो. आग्र्यास आपण शिवाजीराजास मारलं नाही ही आपली चूक झाली असे औरंगजेब म्हणतो. ही चूक सुधारण्यासाठी त्यानं दुसरी घोड चूक केली. त्याने संभाजीराजास ठार केले.
संभाजीराजास ठार मारले नसते तर कदाचित मराठ्यांचा मुलूक त्याला जिंकताही आला असता. पण ज्या अमानुषपणे त्याने मराठी राज्याला ठार केलं त्याची वार्ता ऐकून अखिल मराठी समाज मधमाशाचे मोहोळ डिवचले गेल्याप्रमाणे सुडानं, त्वेषानं, स्वतंत्र लालस्यानं मोगली फौजेवर तुटून पडला. इथे महाराष्ट्राच्या भूमीत राजा व प्रजा यांच्यात अतूट असं हिंदवी स्वराज्याच्या निष्ठेचं नातं आहे. याचा दाहक प्रत्यय मराठ्यांनी बादशाला आणून दिला. इतका की ज्या भूमीस गुलाम करण्यासाठी तो दक्षिणेत धावून आला त्याच भूमीच्या पुत्रांनी त्याच्याशी 26-27 वर्ष संघर्ष करून त्यास आपल्या दफनभूमीचा इथेच शोध घ्यावयास लावला. ही मोगली पातशाची शोकांतिका असली तरी ती मराठ्यांची अमर विजयगाथा आहे. या विजयगाथेचा पहिला व श्रेष्ठ मानकरी आहे छत्रपती संभाजी राजा. त्यांच्या बलिदानाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.